नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवत आहोत तुरीच्या शेंगा बाजारात भरपूर आलेल्या आहेत आणि ह्या तुरीच्या शेंगांपासून आपण मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी कमी साहित्यात बनणारी गावरान पद्धतीची आमटी बनवणार आहोत। अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि मस्त झणझणीत अशी मस्त थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी अतिशय भारी अशी ही भाजी तुम्ही नक्की बनवून पहा। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, कशी बनवायची ते पुढे व्हिडिओमध्ये आहे। तर आता आपण इथे तुरीच्या शेंगा ज्या आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत। तुरीच्या शेंगा सोलल्यानंतर त्यामधून आपल्याला अशा पद्धतीचे दाणे मिळतात। आता आपल्याला एक छोटं वाटण बनवायचं आहे अगदी कमी साहित्यामध्ये। त्यासाठी आपल्याला 5-6 लसणाच्या पाकळ्या, नंतर 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आपल्याला झणझणीत बनवायची आहे भाजी। थोडंसं खोबरं आणि इथे चक्री फुलामधले 2-3 असे तुकडे घेतलेले आहेत आणि 3 ते 4 आपण इथे मिरे घेतलेले आहेत। बस 2च आपण इथे पदार्थ वापरणार आहोत। यासाठी गरम मसाल्यामधले हिरवी मिरची, लसूण, 1 चमचा जिरं आणि थोडंसं खोबरं। आणि हे जे लसूण आहेत हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। नंतर फोडणीसाठी आपल्याला जिरं आणि मोहरी लागणार आहे, एक अर्धा चमचा। कोथिंबीर घ्यायची भरपूर अशी, आपण ही वाटणामध्ये घालणार आहोत। तर आधी जो मसाला आहे, जे वाटणासाठी आपण मसाला काढलेला आहे तो भाजून घेऊया। तर 1 चमचा तेलामध्ये आपण हे सगळं साहित्य एकत्रितच असं घालून घेतलंय आणि हे भाजून घ्यायचंय। तर चांगलं आपल्याला 1-2 मिनिटं हे चांगलं भाजून घ्यायचंय। सोबतच मी इथे कोथिंबीर सुद्धा घालून घेतली आणि कोथिंबीर, खोबरं, नंतर लसूण आणि जिरं हे सगळं साहित्य आपण 1-2 मिनिटं इथे चांगलं परतून घ्यायचंय। तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि अजून जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या रेसिपी हव्या असतील तर त्यासुद्धा मला सांगा। तर आता आपण जे वाटण भाजून घेतलं ते काढून घेतलेलं आहे आणि अजून 1 चमचा तेल घालून आपण ज्या तुरीचे दाणे काढून घेतलेत ते दाणे आपण इथे भाजून घ्यायचेत। खूप अगदी जास्त भाजायचे नाही, अगदी 2 मिनिटं परतून घ्यायचेत। जास्त आपल्याला परतायचे नाही, नाहीतर आपल्या जी टेस्ट असते, त्याची जी चव आहे ती बिघडते आणि पूर्ण आपल्या आमटीची म्हणजे आमटी बिघडते। त्यामुळे खूप जास्त भाजायचं नाही, अगदी 2 मिनिटं भाजायचं आहे। चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे इतपतच भाजायचं आहे। तर आता 1-2 मिनिटं झाले का आपण हे लगेचच काढून घेऊया। तर अगदी गावरान पद्धतीची ही आमटी आहे, तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा। तर आता हे छान परतून झालंय, आता आपण हे काढून घेऊया। आणि जे वाटण आपण आता भाजून घेतलेलं ते वाटण आपण मिक्सरमधनं जाडसर बारीक करून घ्यायचंय, अगदी बारीक पेस्ट करायची नाहीये। तर आता मी इथे मिक्सरमधनं हे बारीक करून घेणार आहे। जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर तुम्ही नक्कीच पाटा वरवंट्यावर हे जाडसर वाटून घ्या, खूप सुंदर पाट्यावरच्या वाटणाची चव वेगळीच लागते। तर आता आपण हे जाडसर वाटून घेतलंय आणि ह्यातच आपण जे दाणे भाजून घेतलेले तुरीचे ते दाणे सुद्धा यामध्ये आपण वाटून घेणार आहोत। अतिशय भन्नाट अशी ही चव लागते ह्या आमटीची, तुम्ही नक्की बनवून पहा। आणि एक म्हणजे ह्यासोबत तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, अगदी तुम्ही इंद्रायणीचा मऊ लुसलुशीत असा भात जरी बनवला ना खाण्यासाठी यासोबत, तरी ही आमटी अतिशय सुंदर लागते। तर आता आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, बारीक केलेलं आहे वाटणाप्रमाणे, आणि ते आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। मोठ्या भांड्यामध्ये अशासाठी आपण ह्यामध्येच पाणी मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे जेव्हा आपण ह्या आमटीला छान अशी मस्त फोडणी देऊ तर ती फोडणी छान अशी बसली पाहिजे। म्हणून जेवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते पाणी आपण यातच घालून घ्यायचं आहे, कारण नंतर जर आपण वरून पाणी घातलं ना तर त्याला फोडणी बसलेली नसते आणि मग आमटी बेचव लागते। त्यामुळे फोडणी छान बसण्यासाठी आपण जेवढं पाणी आपल्याला ह्या आमटीला हवं आहे, घट्ट पातळ, त्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचं आहे। तर आता इथे मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि त्यामध्ये अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं घालायचे। जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं हिंग घाला, खूप सुंदर लागतं।
तर माझ्याकडे नेमका कढीपत्ता संपला होता, त्यामुळे मी कढीपत्ता घातलेला नाही आहे. तर तुम्ही नक्की यामध्ये कढीपत्ता घाला आणि राई छान तडतडू द्यायची. अगदी मस्त तडतड आवाज आला पाहिजे इतकी आपल्याला. तर आता आपली राई आणि जिरं हे छान अशी तडतडले आहे. आता आपण तिथे थोडासा चेचून घेतलेला आहे लसूण. तो ठेचलेला लसूण आपण यामध्ये घातलेला आहे आणि 2-3 चिमटी आपण इथे हिंग घातलेलं आहे. थोडीशी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि मस्त अशी आपण इथे चुरचुरीत अशी फोडणी देऊन घेणार आहोत आमटीला. तर चुरचुरीत फोडणी देण्यासाठी आपण एका हातामध्ये जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते आणि एका हातामध्ये झाकण ठेवायचं आणि झाकण लगेच आपण आमटी घातली म्हणजे जे मिश्रण घातलं का लगेच आपण त्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे आपल्याला छान अशी चुरचुरीत अशी फोडणी आपल्या आमटीला बसते आणि आमटी मस्त झणझणीत आणि चमचमीत तयार होते. तर अशा पद्धतीने आपण ही आमटीला फोडणी देऊन घेतली आहे. आता आपण एक 5 मिनटं चांगली ह्या आमटीला उकळी काढून घेऊया. त्याआधी आपण इथे मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं. जर तुम्हाला असं वाटलं की खूप घट्ट झाली आमटी तर इथे आपण थोडंसं गरम पाणी घालून ही आमटी वाढवू शकतो. थंड पाणी घालायचं नाही, गरम पाणीच घालायचं आहे आणि गरम पाणी घालूनच याला छान असं शिजवून घ्यायचं. अगदी भन्नाट चवीची ही आमटी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खूप सुंदर लागते, चविष्ट लागते. हे पहा, तुम्हाला मी नक्कीच तुरीची भाजी सुद्धा शेअर करेन. ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवायची असते. तर ही आमटी आहे आणि भाजी ही वेगळ्या पद्धतीने बनवायची असते. तर ही आमटी सुद्धा तुम्ही ट्राय करा आणि छान असं ज्वारीच्या गरम गरम भाकरीसोबत अगदी चुरून मुरून तुम्ही ही आमटी खाऊ शकता आणि मस्त झणझणीत बनवायची म्हणजे तिला छान अशी टेस्ट येते आणि झणझणीतच ही आमटी खूप सुंदर लागते. तर आता 5 मिनिटं आपण ही आमटी शिजवून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मस्त, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसते आणि आपल्या आमटीला सुद्धा छान अशी चव येते. फोडणीत जरी थोडीशी कोथिंबीर घातली तरी सुद्धा चालेल. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि अजून दुसऱ्या कोणत्या रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील तर त्या सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता आपली आमटी तयार झाली आहे आणि ही आमटी मी मस्त अशा नाचणी, ज्वारी आणि तांदूळ असं एकत्रित तळून आणते आणि त्याची भाकरी बनवते. तर त्या भाकरी बरोबर मी ही आमटी सर्व करणार आहे. आणि तयार आहे आपली ही ओल्या तुरीची आमटी. आता मी ही काढून घेणार आहे. तर आता ही आमटी मी छान अशी सर्व करते. मस्त एक कांदा, लिंबू आणि मस्त गरम गरम ज्वारी, नाचणी, तांदूळ अशी मी एकत्रित केलेली ही भाकरी, त्यासोबत ही मी भाजी सर्व करते, आमटी सर्व करते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.